तर थंबनेल बघून तुम्हाला असं वाटत असेल ना की आज बड्डेचं सेलिब्रेशन आहे आणि हे काय मध्येच. तर आहे ना, बड्डेला जायच्या आधी आमच्या इथे इतका जोराचा वारा सुटला होता, पाऊस पण भरपूर झाला. सो मग त्याची जी क्लिप होती तर ती मी आधी घेतली होती इकडे. हे बघा, एवढा जास्त जोराचा वारा सुटला होता ना, आणि नशीब की 10 मिनटं अगोदरच घरी आले होते, त्यामुळे ते त्या पावसातून वाचले. त्यानंतर मग थोडंसं खाली गेले आणि पाऊस बघू शकताय तुम्ही. तो व्हिडिओमध्ये जरी एवढा कॅप्चर नसेल ना होत, तरी पण भरपूर असा पाऊस पडत होता आणि खूप जास्त हवा होती. हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार. तर आज आले मी फंक्शनसाठी बाहेर. तर माझ्या आत्याचा 50 बड्डे आहे, सो आम्ही आलो तो सेलिब्रेट करायला. तर घरून येताना तर काही भरपूर पाऊस होता, त्यामुळं मला काही शूट करता नाही आलं. तर म्हटलं आता चला इथं आले तर शूट करते. आणि इकडे सगळेजण मस्तपैकी आले, ते छान छान साडी, म्हणजे पूर्ण केस ओढले झाले. आणि हा माझा सगळ्यात छोटा भाऊ कार्तिक. हाय कर, हाय कर. हाय, तुझं नाव सांग काय? कार्तिक. पूर्ण नाव सांग. अजून आडनाव? ओ वाळे का तू? असे का? सो चला आता आतू येईल थोड्याच वेळात. तिला पूर्ण सरप्राईज असणार आहे, त्यामुळे मग खूप जास्त एक्सायटेड आहे. इकडे माझी मोठी आतू. तर कोणाचं काय आणि कोणाचं काय, माझ्या पिल्लांचं मात्र असं छान खेळणं चालू होतं. तोपर्यंत सगळेजणांचं मस्तपैकी इकडून तिकडून येणं जाणं, कारण सगळेजण फक्त आत्तूची वाट बघायसाठी थांबले होते, कारण तिला यायला अवकाश होता. आणि इकडे माझी आजी बसली, ही माझी आजी आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता डेकोरेशन किती छान होतं. या दोघांचं काहीतरी डिस्कशन चाललं होतं, पण मग ते इथे 50 वगैरे लिहिलेला नंबर होता आणि पूर्ण कॅन्डल्स होत्या त्या सगळ्या, त्याच्याने तिला ओवाळायचं होतं. सो ते तिथं ठेवलेलं होतं. आणि हे इकडे आहे ना, मस्तपैकी रिंगमध्ये बलूनचं डेकोरेशन होतं आणि 50 असं. फोटोग्राफर बाबू, हा माझा पिल्या आहे ना. सो आता आम्ही एक्सायटेड आहे. आतू येते थोड्याच वेळात. सगळ्यांची इकडे तयारी चालू आहे, तुम्हाला काय. आणि आता सगळ्यांची चालू झाली होती गडबड, कारण आतूचा टाईम झाला होता त्याचा. आणि मग सगळेजण आहे ना इकडे फ्लॉवर्स वगैरे घेऊन येत ना तिच्या अंगावरती टाकणार होते, म्हणून सगळेजण लाईनमध्ये थांबणार होते. तर इकडे सगळ्यांची गडबड चालू होती. माझी दोन्ही पिल्लं पण मस्त खेळत होती. शर्विल माझ्याकडे होता, शौर्य त्यांच्याकडे होते. ते दोघं पण मस्त खेळत होते. इकडे आई आहे, आत्तू आहे, ताई आहे, काकू, आजी, बहिणी, सगळेजण असे मस्तपैकी ना उभे राहिले होते आत्तूची वाट बघेपर्यंत. सगळेजण असे छानपैकी उभे राहिले होते. आणि तेवढ्यातच कोणीतरी बोललं की तिला अजून यायला 5 मिनटं लागतील. माझा आता सो मग परत सगळेजणांचं असं मस्ती चालू झाली होती. आत्तू यायची म्हणून परत 5 मिनटासाठी लेट झाले आणि आम्ही इथं थांबलो. तर शौर्य दादा काय करतोय? शौर्य काय करतोय? काय केक कुठे? किती 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 किती. आणि ही सगळी गँग बघा कसे थांबले. तर फायनली वेट ओव्हर झाला आणि आता नाही म्हटलं भाऊ, सगळ्यांना त्याची चावल लागली. सगळेजणांनी आपापले एकदम पोझिशन वगैरे घेतल्या होत्या आणि तिला पूर्णपणे सरप्राईज होता. आणि त्या सरप्राईजचा आनंद तिच्या चेहऱ्यावरती, तिच्या डोळ्यात त्याला पूर्णपणे व्यक्त झाला. तो तुम्ही कंटिन्यू बघा. खूप जास्त खुश आणि सरप्राईज असल्यामुळे तिला याची अजिबात कल्पना नव्हती. सो तिचे तुम्ही एक्सप्रेशन नक्की बघा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. अजून आम्ही आहे तिकडे. जा आईच्या अंगावर फुल टाक. जा फुल घेऊन टाक दीदीच्या हातात. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हे माझ्या पिल्लूनी म्हटलं हॅपी बर्थडे करते. इथं बस. अचानक से धप्पा. दादा
जर तुम्ही करा थांब थांब. त्यानंतर पण इकडे ते 50 दिवे लावायचं काम चालू होतं आमचं की तिला त्या 50 दिव्यांनी ओवाळायचं असं ठरलं होतं. इकडे आम्ही बघा मंगल हो मंगल हो मंगल चौरे हो. हे भाऊ केक आण रे केक केक केक. आणि त्यानंतर मग आहे ना केक कटिंग करायला घेतला आणि शर्विलला मात्र स्वतःच्या हातात ती सुरी हवी होती म्हणून त्याचं चालू होतं. पण नंतर मग त्याला आतून घेतला आणि त्याचा हात लावूनच तिने कट करून घेतला. मला जायचं वेळ भेटे ना मला आमदारांनी एक दिवस अरे अरे तुम्ही एसी लगाव दरवाजा खुला रहता है. त्यानंतर मग दोन ताईंनी आत्तूचं औक्षण वगैरे केलं, तिचे पाय वगैरे घेतले आणि त्यांनी जे तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं सो ते गिफ्ट पण तिला त्यांनी छान असे पैंजण घेतले होते आत्तूसाठी. तर मग ते त्यांनी दोघींनी तिच्या पायात वगैरे घातले. वाकडं तोंड नको करू, पाणी प्यायचंय. मी व्हिडिओ काढायला बसले इथं. बघा लवकर आलाय. त्यानंतर मग एक छानसा फॅमिली फोटो घ्यायचं चालू होतं, पण फॅमिली फोटो घेताना अशी गडबड होत नाही असेल. इकडचं इकडं तिकडचं तिकडं सगळ्यांना ह्याला आवाज दे त्याला आवाज दे असं चालू होतं. अरे गँग एवढं शांत बस. त्यानंतर मग गेलं जेवायला आणि जेवणामध्ये नॉनव्हेज होतं, रोटी वगैरे आणि चिकन. सो मग ते जेवण वगैरे केलं, सगळेजण जेवायला बसले. आणि मग आमचं जेवण होतं तोपर्यंत ना ही 3-4 पिल्लं एवढी खेळत होती की बापरे बस. शर्विल शौर्याला तर खूप जास्त मस्ती होती ती. तेरे को क्या चाहिए आतू? मग तुला कसं वाटतं तुझं बर्थडे सेलिब्रेशन एवढं छान झालं ते? छान वाटते. अजून तुमचं काय म्हणणं आहे मोरे मॅडम? जेवून घ्या पटापटा. सो आता कार्यक्रम वगैरे सगळं झालं आहे आणि इकडे आतू जेवायला बसले. ते आमचं जेवण झालं आहे, आता निघायचीच तयारी चालली आहे सगळ्यांची. सो इकडं सगळेजण आहेत. दादा इकडे आमचं बबडं आहे. बबडं काय करतंय? पाऊस कसा आहे? बरं आहे बरं आहे ताई बस. आणि इकडे हे पिल्लू जेवतंय. सरळ हाय कर. तुमच्या व्हिडिओचं काय झालं? आणि जसं डेकोरेशन रिमूव्ह करायला घेतलं तसं बरोबर सगळी पोरं आतमध्ये पळाली आणि ते जे काही बलून्स होते तर ते घेऊन आले होते. आणि हे दोन्ही पिल्लांनी तर ते बलून्स घरपर्यंत आणले होते. अक्षरशः गाडीवरती पण एकदम व्यवस्थित पकडून बसले होते ते बलून्स. शरू इकडे ये शरू.
फुगा घेऊन इकडे मा ये इकडे चल ये गुड बॉय चल दादा ये कट टू डे 2 आज म्हणजे रात्री आलो आणि आज मी व्हिडिओ काढते कारण रात्री आलो त्यावेळेस अजिबात लाईट्स नव्हते कारण म्हटलं आधी जो पाऊस पडला होता त्यांनी त्यावेळी मला वाटतं 5 वाजता ज्या काय लाईट गेल्या होत्या तर त्या रात्री डिरेक्टली 2 वाजता आल्यात. तो घरी आलो तर अजिबात लाईट्स वगैरे नव्हते. सो मग दोन्ही पिल्लांचं तर काय 12 वाजेपर्यंत ते खेळलेच तसं पण घरी येऊन त्यात फुगे आणले होते घरी. सो मग त्याच्यामुळे त्यांना खेळायला होता. दोघेजण छान खेळले. मी पण आवरून वगैरे घेतलं आणि रात्रीची लाईट नव्हती. फोनला चार्जिंग नव्हती अजिबात 4 ते 5% फोन होता. सो मग सगळं काही ठेवून दिलं आणि मग म्हटलं आता उद्याच शूट करता येईल. सो आज आता मी व्हिडिओचा एंड करते आणि खूप छान सेलिब्रेशन झालं. पूर्णपणे सरप्राईज होतं तिच्यासाठी त्यामुळे ते खूप भारी वाटत होतं आणि मस्त जेवण वगैरे केलं सगळ्यांनी सगळेजण भेटले वगैरे. सो खूप भारी होता कालचा दिवस तिच्यासाठी पण आणि आमच्या सगळ्यांसाठी पण. सो चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.